सर्वांना नमस्कार. कालच्या व्हिडिओला 1000 लाईक आल्या आणि आता आजच्याही व्हिडिओला 1000 लाईक आल्या पाहिजेत. कारण तुम्ही जेवढ्या जास्त लाईक कराल तेवढ्या जास्त तुम्हाला व्हिडिओ आवडतात असं मला समजेल आणि माझाही हुरूप वाढेल. तर आता वळूया आपल्या स्टोरीकडे. संध्याकाळी सचिन लता आले आणि जेवण करून अर्जुन आणि सचिन टेरेसवर बसले होते. आणि अर्जुन म्हणाला, काय रे माकडा सचिन, काय गरज होती का तुला इतक्या लवकर यायची? तू ना एक नंबरचा घरकोंबडा आहेस. तू नसता आलास तर काय तुझी अंडी उबवायची राहणार होती का? तुला सांगितलं होतं ना छान जीवाची मुंबईकर म्हणून. आणि सचिन म्हणाला, अरे यार अर्जुन, तुला सांगितलं ना लताची तब्येत बिघडली. आणि अर्जुन म्हणाला, तब्येत बिघडली म्हणून काय झालं? तूच काळजी घेणार होतास ना, इथेही आणि तिथेही. मग तिथेच घ्यायची ना, हॉस्पिटलमध्ये न्यायची. वाटलं असतं बरं, पण आता पुन्हा अशी संधी मिळेल का तुला? तू फिरायचं होतंस ना. काहीही झालं तरी आपण आपल्या होप सोडायच्या नसतात इतक्या लवकर. आणि सचिन म्हणाला, मग काय करायचं होतंस मी सांग बरं. आणि अर्जुन म्हणाला, आता तेही मीच सांगू का माकडा? ते पण येत नाही होय तुला? अरे अर्जुन, ती खूप मरगळलेली होती यार. सचिन म्हणाला. मग अर्जुन म्हणाला, हो मरगळली असेल, पण तासभर तिची काळजी घेतली असती, गोड गोड बोलला असता तर ती फ्रेश झाली असती ना. पण ती आजारी आहे म्हणाली आणि तूही तसाच म्हणत बसलास. सचिन, अरे बायकांना तुम्ही ओळखायला शिका जरा. आजारी असल्या तरी त्यांना आपल्या प्रेमाची तेव्हा जास्त गरज असते. औषधापेक्षा जोडीदाराच्या प्रेमळ बोलण्याने त्यांना बरं वाटतं आणि मग ते आपल्यासाठी सगळी मरगळ झटकत असतात. कितीही आजारी असल्या तरी, पिरियड्समध्ये त्रास होतो तरी करतात ना ते आपल्यासाठी जेवण वगैरे आणखीन काही काही. मग त्यांची मानसिकता आपोआप तयार होते आणि आजार पळून जातो. कळलं? तसंच तू आताही तिला थोड्या प्रेमानं फोर्स का नाही केला? तसं केलं असतं तर ती दुप्पट उत्साहानं फिरली असती तुझ्यासोबत. तुला ना यार बायकांची सायकॉलॉजी कळतच नाही. एक नंबरचा ढ आहेस तू, ढ. नुसता ढ नाही, गाढव आहेस. आणि आता बायकांच्या सायकॉलॉजीवर एवढं भलं मोठं अर्जुनचं लेक्चर ऐकल्यानंतर सचिन त्याचं डोकं खाजवत म्हणाला, अर्जुन यार, आता या बायकांच्या सायकॉलॉजीचा अभ्यास नाही बाबा माझा. तुझ्यासारखा तूच, तुला सगळं कळतं, कारण तू तर मनात राहतोस ना त्यांच्या. आणि तिच्यावर जबरदस्ती करून तिला थांबवण्यात काय पॉईंट आहे ते सांग बरं. आणि अर्जुन म्हणाला, अरे मूर्खा, बायकांना आवडतं नवऱ्यानं फोर्स केलेलं. त्यांना वाटतं की त्यानं आपल्या मागे मागे करावं सतत. मग आपल्या फायद्यासाठी थोडं फिरायचं की मागं मागं त्यांच्या. आणि तू काहीच न बोलता सरळ घरी आलास. तिला वाटेल की तुला काहीच फरक पडत नाही. आणि सचिन म्हणाला, असं कसं? मला काळजी आहे ना तिची, म्हणून आलो ना तिला घरी घेऊन. आणि जबरदस्ती केली असती तर तिला त्रास झाला असता. आणि अर्जुननं डोक्यावर हात मारून घेतला आणि म्हणाला, सचिन, जबरदस्ती तर करावीच लागते ना, नाहीतर तू तुझं बघ मी माझं बघतो असं केलं तर कसं होणार? तिच्यामुळे, तिच्या असण्यामुळे नसण्यामुळे आपल्याला फरक पडतो हे त्यांना कळू द्यायचं ना. आणि नातं बांधून ठेवायचं असतं असंच जबरदस्तीनं, हक्कानं. जसं अर्जुनने मयुरीला बांधून ठेवलं होतं, अगदी तसं. आणि सचिन म्हणाला, अर्जुन तुझ्यासारखा तूच रे बाबा, खरंच तुला सगळ्यातलं सगळं कळतं बघ. आणि असं म्हणून सचिनने विचारलं, भाड्या माझं सोड, तू सांग तुझा व्हॅलेंटाईन डे कसा झाला? फारच धुमधडाक्यात साजरा केला ना? आणि काय गिफ्ट दिलं तुम्ही एकमेकांना सांग बरं. आणि अर्जुन म्हणाला, तिच्याकडून काय, नेहमीचंच गिफ्ट हवं असतं मला, तुला माहीतच आहे की. आणि तू काय दिलंस? सचिननं विचारलं. मग अर्जुन म्हणाला, मी मोरपंख दिलं. आणि हे ऐकून सचिन थोडा ओरडतच म्हणाला, काय मोरपंख? हे काय गिफ्ट झालं? अरे एखादी वस्तू किंवा साडी दागिना असं काही द्यायचं सोडून मोरपंख दिलं तू वहिनींना? काय किंमत नाही की काय त्यांना? आणि अर्जुन म्हणाला, सचिन मला सांग साडीची किंमत किती? मग सचिन म्हणाला, 1000-2000. आणि मग अर्जुन म्हणाला, दागिन्यांची? मग सचिन म्हणाला, घेईल तसे, म्हणजे 1,00,000-2,00,000. आणि मोरपंखांची किंमत सांग, अर्जुननं विचारलं. आणि सचिन म्हणाला, आता त्याची कशी किंमत सांगू? ती कुठं बाजारात असतात विकायला, आणि त्याची किंमत करायची तरी कशी? आणि अर्जुन म्हणाला, अगदी बरोबर, त्याची किंमत करता येत नाही आणि ती बाजारात सुद्धा विकायला नसतात. म्हणूनच मी ती अनमोल भेट दिली माझ्या बायकोला. आणि मग सचिनला पटलं. हटके अर्जुनराव आणि त्यांचं हटके गिफ्ट आणि त्यांची हटके स्टाईल. आणि रात्री झोपताना ती काहीतरी करत बसली होती.
आणि अर्जुन मयुरीला म्हणाला, मयू मी उद्या जातो मुंबईला. मग मयुरी हातातील सगळं काम सोडून त्याच्याजवळ आली आणि म्हणाली, हो का, बरं, जेवढं लवकर जाल तेवढ्याच लवकर याल ना, मग जा तुम्ही. आणि ती थोडी उदास वाटत होती. मग अर्जुन तिला म्हणाला, मयू एक काम करूया. आणि ती म्हणाली, काय हो? तू पण चल माझ्यासोबत. सचिनला नाही करता आली, पण आपण करूया जीवाची मुंबई. बोल काय करतेस, जाऊया. आणि मयुरी म्हणाली, नाही नको, तुम्हीच जा. तुम्ही तुमच्या कामात असता दिवसभर. मग मी त्या हॉटेलवर रूममध्ये बसून बसून काय करू? मला किती बोर होतं, मी पाहिलं आहे मागच्या वेळी. नाही मी नाही येत, जा तुम्हीच. आणि अर्जुन म्हणाला, बरं बाई, आणि तसंही तू आलीस तर माझी खूप अडचण होते अगो. आणि काहीही न कळून मयुरी म्हणाली, माझ्यामुळे तुमची अडचण होते का? आणि कसली अडचण होते, सांगाल का मला जरा? आणि अर्जुन हसून तिची चेष्टा करत म्हणाला, तुला माहीत आहे ना, ती शॉर्ट ड्रेसमधली मुलगी किती मागे लागली होती माझ्या. आता जर ती योगायोगानं पुन्हा भेटली तर. आणि इतक्यात मयुरीने त्याचा कान पकडला आणि म्हणाली, तुम्ही बघाच तिच्याकडे, मग मी तुम्हाला दाखवते. आणि अर्जुनराव चावटपणा करत हळूच म्हणाले, मग दाखव ना, मलाही बघायचंच आहे. असं म्हणून त्यानं तिला मिठीत घेतली आणि ती हसून लाजत म्हणाली, जा तिकडे, अजिबात नाही दाखवणार. आणि अर्जुनराव म्हणाले, राहिलं, मग मी तिच्याकडेच बघतो. आता 4 दिवस मला दुसरं काय काम आहे. आणि ती काहीतरी पुढे बोलणार इतक्यात त्याचा फोन वाजला. कॉन्फरन्स कॉल होता. दुसऱ्या कोणाचा असणार? रॉयल भूत होती सगळी त्या कॉलवर. आणि अर्जुननं फोन घेतला आणि अभि मुद्दाम आश्चर्य व्यक्त करत म्हणाला, अर्जुन तू अजून जागा आहेस होय? आणि राहुल म्हणाला, अभि तर झोपल का इतक्या लवकर, सांग बरं. अजून त्याची स्वीट डिश खायची राहिली असेल म्हणून जागा आहे तो. आणि चैतन्य म्हणाला, कालची व्हॅलेंटाईन डेची शिल्लक असेल ना रे अर्जुन तुझी स्वीट डिश, का आज ताजी ताजी रसमलाई आणली आहेस? तसे सगळे हसले. आणि आता मयुरी जवळ होती म्हणून अर्जुनराव काही बोलत नव्हते, नाहीतर त्यांचा समाचार घेणारच होता तो. मग आता मयुरीच म्हणाले, अहो तुम्ही जा बरं हॉलमध्ये किंवा टेरेसवर, मला झोप लागली, तुमचं काही लवकर होणार नाही. आणि मग पडत्या पळाची आज्ञा मानून अर्जुनराव पटकन बाहेर पडले आणि घाईघाईमध्ये ते टेरेसवर गेले. आणि टेरेसवर गेल्या गेल्या म्हणाले, काय रे साल्यांनो, हरामखोर कुठले, लाज नाही वाटत का इतक्या रात्री उशिरा लग्न झालेल्या पुरुषाला फोन करून डिस्टर्ब करायला? तो कशात तरी एंगेज असेल, बिझी असेल, हे पण कळत नाही का रे तुम्हाला? आणि सचिन त्याचं बोलणं ऐकलं फोनवरच. अर्जुन नक्कीच बेडरूममध्ये नाही असं वाटून सचिनसुद्धा बाहेर आला रूममधून. आणि तोही टेरेसवर गेला. मग त्याने त्याचा फोन बंद केला आणि अर्जुनच्या फोनवरूनच ते दोघे त्या रॉयल गँग व्यासपीठावर जी काही महाचर्चा रंगणार होती त्यात सामील झाले. मग राहुल म्हणाला, अर्जुन नाही म्हणजे इतका चिडलास म्हणून विचारतो हा तुला, नक्की काय करत होतास रे तू, कशात बिझी होता तू? आणि आता अर्जुन काय सांगणार हे ऐकण्यासाठी सगळ्या रॉयल भूतांनी कान टवकारले. मग अर्जुन म्हणाला, राहुल्या बैला, हे दोघे आहेत बिनकासऱ्याची बैल, पण तुला तर व्यसन घातले आहे ना, मग गप्प दावणीत पडून रवंत करायचं सोडून या वळूंसोबत तूही इकडे तिकडे तोंड मारच फिरतोस का? तुला तुझी वैरण टाकली आहे ना तुझ्यासमोर, मग बस की खात. तसे सगळे हसले आणि अभि म्हणाला, अर्जुन म्हणजे तू पण तुझी वैरण खात होता ना, हो ना? आणि अर्जुन म्हणाला, अरे नुकतीच पेंडी सोडत होतो बाबा आणि खाणारच होतो. आता तेवढं सोपं राहिलं नाही आमचं पहिल्यासारखं, आली लहर की केला कहर. आता नमनाला घडाभर तेल व्हावं लागतं आधी, मग बायको प्रसन्न झाली तरच, नाहीतर वळवळ न करता कळ दाबून झोपावं लागतं गुपचूप. तसे सगळे एकसाथ म्हणाले, अरे रे फारच वाईट दिवस आले रे अर्जुन तुझ्यावर. मग चैतन्य म्हणाला, अर्जुन तुला कुणाची तरी मनधरणी करावी लागते हे ऐकूनच वाईट वाटतं बघ. आणि अर्जुन म्हणाला, तुपासाठी उष्ट खावं लागतं बाबा, थोडा सरतापणा घ्यावा लागतो, कळलं? आणि प्रवासाने कंटाळलेला सचिन वैतागून म्हणाला, ए भाड्यांनो, फालतूगिरी बंद करून फोन का केला होता ते सांगा अगोदर, मला खूप झोप लागली. आणि त्यानं एक जांभईसुद्धा दिली. आणि चैतन्य म्हणाला, सचिन तू तिथंच आहेस होय, मला वाटलं फोन ठेवून तू चरत बसला की काय, आणि कशाने इतका कंटाळला रे तू?
रात्री जास्त जागरण झालं की काय? आणि अर्जुन म्हणाला, अरे चैतन्य, हे सगळे बहाणे आहेत. या गाढवाला कालचं राहिलेलं व्हॅलेंटाईन सेलिब्रेशन आज करायचं आहे, म्हणून बेडरूममध्ये पळायचं आहे त्याला. मग राहुल म्हणाला, आणि काल कुठे गेला होता झक मारायला? कालचं सेलिब्रेशन कालच करायचं होतं की. आणि अभि म्हणाला, हो ना, मी सुद्धा कालच फोन करणार होतो, पण म्हटलं काल सगळेच बिझी असतील म्हणून नाही केला. आणि सचिन म्हणाला, अरे मुंबईला गेलो होतो, तिच्या मावशीने कार्यक्रमासाठी बोलावलं होतं. आणि अभि म्हणाला, मग सचिन माकडा, मुंबईसारखी स्वप्ननगरी सोडून तू तुझ्या स्वप्नपरीला घेऊन घरी आलास सेलिब्रेशन करण्यासाठी? तुझ्यासारखा महामूर्ख महागाढव तूच. साल्या, किती छान मुहूर्तावर योग आला होता मुंबईला जायचा. तू ना साल्या कमनशिबीच आहेस बघ. तुला संधीचा सोनं करताच येत नाही. आणि सचिनला एक फटका मारत अर्जुन म्हणाला, या बेण्याला किती सांगितलं तरी ऐकत नाही. अरे अजून 2 दिवस राहा म्हटलं होतं, पण आलं पडून शेपूट घालत इथं अंडी घालायला. आणि सचिन म्हणाला, अरे तिची तब्येत बरी नव्हती ना म्हणून आलो. मग अर्जुन म्हणाला, ठीक आहे सचिन, तिची तब्येत बरी नाही ना, मग तिला आराम करू दे. अजिबात तू बेडरूममध्ये जाऊ नकोस आज. आपण दोघेही इथेच झोपूया टेरेसवर. तसा सचिन आदरला, कारण खरंच त्याला कालचं सेलिब्रेशन आज करायचं होतं. लताला 5 दिवस झाले आणि लगेच मुंबईची ट्रिप ठरली होती त्यांची. आणि तिकडे कार्यक्रम आणि गर्दी, म्हणून आज दोघं एकांतात होते. आणि मग सचिन गोरा मोरा होत म्हणाला, अर्जुन, आता तू म्हणालास ना की तिची काळजी घे, मग तिची काळजी घ्यायला जायला नको तिच्याजवळ? आणि अर्जुन म्हणाला, भाड्या, तुला तुझा उपवास सोडायचा आहे हे सांग की सरळ सरळ, कशाला टॉयलेटला जाताना डबा लपवतोस? तसे सगळे हसले आणि म्हणाले, सचिन, आता तरी होईल ना रे सगळं व्यवस्थित? भाड्या, मुंबईवरून परत आलास तू सेलिब्रेशन न करता, थोडक्यात हुकवलंस ना? आणि अर्जुन म्हणाला, याला तर सवयच आहे. टॉयलेट लागली की जोरात पळत टॉयलेटच्या दारात जायचं आणि दारातच घाण करायची. पण आज जायचंच नाही. मग आज जायचंच नव्हतं तर झक मारायला तिथपर्यंत जायचंच कशाला? तसे सगळे पुन्हा फिदी फिदी हसले आणि सचिन खूप ओशाळला आणि म्हणाला, तसं नाही रे बाबांनो, खरंच ती आजारी पडली होती प्रवास करून, म्हणून तिची जरा काळजी वाटली मला आणि आलो परत. उलट्या झाल्या ना तिच्या बसमध्ये. आणि राहुल म्हणाला, वा वा, काय काळजी घेतोय बघा तरी, छुपा रुस्तम साला 1 नंबरचा. आणि पुन्हा सचिन म्हणाला, अरे का फोन केला होता ते तरी सांगा, का रात्रभर असाच लावणार आहात पाल्लाळ? आणि अर्जुन म्हणाला, ए अभि, सांग बाबा, याला घाई झाली आहे जागरण गोंधळ घालायची. आणि पाल्लाळ काय लावले रे तुम्ही? हां, सचिनला चक्की पिसायची आहे, चला बोला पटकन. तसे सगळे रॉयल बॉयज पुन्हा हसले. मग अभि म्हणाला, अरे बॅचलर पार्टी, दुसरं काय असणार, उद्या करूया का, हेच विचारण्यासाठीच फोन केला होता, नाहीतर पुन्हा म्हणाल अभि कंजूस आहे. मग चैतन्य म्हणाला, माझा काही प्रॉब्लेम नाही, मी केव्हाही तयार आहे, मला चालेल. आणि मग राहुलही म्हणाला, मला सुद्धा चालेल, माझासुद्धा काहीच प्रॉब्लेम नाही. मग सचिन म्हणाला, आणि मलाही कसलाही प्रॉब्लेम नाही, मला उद्याचा दिवस चालेल. मग अर्जुन मात्र म्हणाला, पण मला नाही चालणार. आणि अभि म्हणाला, का, आता तुला काय झालं, तू पण चक्की पिसायला जाणार की काय? मग अर्जुन म्हणाला, अरे मी जरा मुंबईवालीकडे चाललोय 4 दिवस. तसा अभि चकित होऊन म्हणाला, मुंबईवाली, तिकडे पण एक आहे का? आणि अर्जुनराव हसून म्हणाले, हो, मुंबईवाली, तिच्याकडे पण लक्ष द्यायला हवं ना, तिचीही काळजी घ्यायला हवी, नवीन नवीन आहे रे ती, मग मी तिच्याकडे जरा जास्त लक्ष द्यायला हवं ना, नाहीतर लगेच कुरकुर करत बसते. आणि राहुल हसून म्हणाला, तुझं बरं आहे बाबा, इकडे आलं की इकडची आणि तिकडे गेलं की तिकडची, फारच दगदग चालली आहे हां सध्या तुझी, दोघींना सांभाळताना. पण हे तूच करू शकतोस, तुला हे चांगलं जमतं, एकाच वेळी अनेक जणींना हँडल करायला. मग अभि म्हणाला, पण तू येणार कधी परत? आणि अर्जुन म्हणाला, 4 दिवसांनी. मग अभि म्हणाला, ओके देन, ठरलं तर मग. अर्जुन, तू परत आला की करूया आपण बॅचलर पार्टी. आणि आता सचिन काहीतरी आठवत म्हणाला, अभि, तुझी ती सापडली का रे? आणि राहुलच म्हणाला, सापडली, अभिची ती वाऱ्याने उडत उडत जाऊन आमच्या बागेतल्या चिंचेच्या झाडावर बसली होती, चिंचा खात. आणि चैतन्य हसून म्हणाला, ए अभि, तिला काय डोहाळी लागली होती की काय रे लग्नाच्या आधीच? बड्या, तू खूप आगाव आहेस हा.
किस कसा हसतो हे माहीत नाही तुला. आणि सचिन म्हणाला, बरोबर आहे, त्यानं किसच्या पुढचं सगळं केलं आहे, त्यामुळे त्याला ते माहीत आहे. आणि सगळे हसले. मग राहुल म्हणाला, पण अभि, कपडे काढले का रे नवरा नवरीचे? आणि अभि हसून म्हणाला, हो काढले. आणि सचिन पुन्हा आगाऊपणा करून म्हणाला, पण अभि, नवऱ्याने नवरीचे कपडे काढले की नवरीने नवऱ्याचे कपडे काढले रे? का आपले आपलेच काढले? म्हणजे कोणी कुणाचे का काढे ना कपडे, आमचा काय संबंध, पण आपलं माहितीसाठी विचारलं फक्त, बाकी आपला हेतू काय नाही बरं का. आणि सगळे खिकी करून हसायला लागले. तसा अभि गोरा मोरा झाला आणि लाजून हसायला लागला. आता सगळ्यांच्या हिट लिस्टवर होते अभिजितराव. मग तो म्हणाला, बास करा रे, किती पिढा आताच, आधी लग्न तरी होऊ द्या. आणि राहुल म्हणाला, लग्न ठरलं म्हणजे झालंच की, आणि आता आम्ही तुलाच पिडणार, कारण आता तुम्ही ताजे ताजे नवरदेव होणार आहात ना अभिजितराव. मग सगळ्यांच्या नजरा या ताज्या मालावरच असतात ना. आणि चैतन्य म्हणाला, आता सचिन आणि राहुल शिळे झाले आहेत. आणि अर्जुनराव म्हणाले, आम्ही तर काय नुसते शिळे नाही तर विटूनच गेल्यात जमा आहे, हो ना. मग सगळे रॉयल गँग मेंबर्स पुन्हा एकदा हसले. आणि सचिनने पुन्हा एकदा मोठ्याने जांभई दिली. आणि अर्जुन म्हणाला, अभि चल बाय, या बेण्याला आज कपडे काढायची फार घाई झाली आहे बघ. आता याला जाऊ दिलं तर बरं, नाहीतर पुन्हा संडासच्या दारात जाऊन तिथंच घाण करत बसल. म्हणजे बेडरूममध्ये जाऊन कपडे काढेल आणि झोपेल आणि काहीच करणार नाही. मग आजही त्याचं सेलिब्रेट करायचं राहून जाईल. आणि मग काहीच नाही केलं तर त्याची ती चिंचा कशी खाईल. तसे सगळे हसले. आणि मरा माकडांनो, तुमच्या आईच्या गावात एक एक कडू छपरे असं म्हणत सचिन पाय आपटत बेडरूममध्ये निघून गेला. आणि अर्जुनराव म्हणाले, हे बेनं गेलं चिंचेच्या झाडावर चढायला, मग आपण का नुसतं तोंडाचं पाणी गिळायचं, आपणही करूया प्रयत्न चढण्याचा आणि तोडूया चिंचा. बघू, जमलं तर जमलं, नाहीतर खालवर घालून निजलं